गेल्या 2 महिन्यांपासून स्टँडअप कॉमेडियन आणि त्यांच्यामुळे होणारे वाद चर्चेचा विषय ठरत आहेत। काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या शोमधल्या वादग्रस्त विधानावरून एकच राडा झाला। आता वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियनच्या लिस्टमध्ये पहिल्यापासूनच पहिल्या नंबरवर असलेला कुणाल कामरा आता एका नव्या वादामुळे चर्चेत आलाय। कामरानं आपल्या शोमध्ये एका पॅरोडी सॉन्गच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता आक्षेपार्ह टिप्पणी केली। यामुळे आता चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। हे गाणं व्हायरल झाल्यावर आक्रमक झालेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली। तसंच त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे। इतकंच नाही तर राहुल गांधी, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही तक्रार देण्यात आली आहे। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय, तर त्याला शिंदे सेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। दरम्यान या घटनेनंतर कुणाल कामरा फरार झाल्याची माहिती देण्यात येते। हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेलं विडंबनात्मक गाणं काय आणि त्यावरून राडा कसा सुरू झालाय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी नक्की घडलं काय, हा वाद कसा सुरू झाला ते बघूयात। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं नया भारत अ कॉमेडी स्पेशल हा आपला स्टँडअप कॉमेडी शो 23 मार्चला यूट्यूबवर अपलोड केला। या शोमध्ये त्यानं राज्य आणि केंद्राच्या राजकारणावर अनेक आक्षेपार्ह विधानं केली। यावेळी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या राजकारणावरही टीका केली। सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवून भाजप पक्ष फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं कामरानं म्हटलं। त्यासाठी त्यानं सीबीआय आणि ईडीवर सर्जो तेरा चक्राय गाण्यावर पॅरोडी सॉन्ग सादर केलं। त्यानंतर निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कशी फोडाफोडी झाली हे सांगताना आधी शिवसेना भाजपमधून बाहेर आली, मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली, एनसीपी मधून बाहेर पडली। एका मतदाराला 9 ऑप्शन्स दिले गेले, त्यात सगळे कन्फ्यूज झाले असं विधान कुणाल कामरानं केलं। त्यानंतर कुणाल कामरानं एक पॅरोडी सॉन्ग सादर केलं। दिल तो पागल है सिनेमातील बोली सी सूरत या गाण्याच्या चालीवर पॅरोडी सॉन्गमध्ये त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द गाण्यात वापरले। त्या गाण्याच्या काही ओळी आता आपण बघूयात। ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय, ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छिप जाए, मेरी नज़र से तुम देखो गद्दार नजर वो आए असं गाणं कुणाल कामरानं या शोमध्ये सादर केलं। या गाण्यातून त्यानं एकनाथ शिंदेंचं अप्रत्यक्षरित्या आक्षेपार्ह वर्णन करून त्यांचा गद्दार असाही उल्लेख केला। त्यापुढेही त्यानं एक कडवं सादर करत शिंदेंना नाव न घेता टार्गेट केलं। या पॅरोडी सॉन्गचा 2 मिनिटांचा व्हिडिओ कुणालनं रविवारी संध्याकाळी 8:15च्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आणि त्याला महाराष्ट्र असं कॅप्शन दिलं। हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली। यानंतर कुणालच्या या गाण्याचा व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून रिपोस्ट केला। कुणाल की कमाल, जय महाराष्ट्र असं कॅप्शन संजय राऊत यांनी या व्हिडिओला दिलं होतं। हे गाणं व्हायरल झाल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। रविवारी रात्रीच शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। कुणालचा हा स्टँडअप कॉमेडी शो मुंबईतल्या खार इथल्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधल्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये झाला होता। तिथे जाऊन काही शिवसैनिकांनी तोडफोड केली। तसंच शिंदेंच्या सेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार मुर्जी पटेल यांनी कुणाल कामरा विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तसंच 2 दिवसात एकनाथ शिंदेंची माफी मागण्याचा अल्टिमेटमही त्यांच्याकडून देण्यात आला। तसंच शिंदेंच्या सेनेचे नेते आणि युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल यांनीही खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। यामध्ये त्यांनी कुणाल कामरा सोबतच ठाकरेंचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्याची मागणी केली। त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तात्काळ अटक करावी, उपमुख्यमंत्र्यांविरोधात अशा शब्दांचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही, आम्ही शिवसेना स्टाईलनं कुणाल कामराला धडा शिकवू असा इशारा दिला। तर आमदार निलेश राणे यांनीही कुणाल कामरा दिसला तिथं फटके टाकणार असं ट्विट करत इशारा दिला। शिंदेंच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही आपला संताप व्यक्त केला। शिवसैनिक कुणाल कामराला आता महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्याला भारतातून पळून जायला भाग पाडलं जाईल। शिंदेंवर टीका करण्याचे परिणाम आता कुणालला भोगावे लागतील। कुणाल कामरा, शिवसैनिक तुला सोडणार नाहीत असा थेट इशारा नरेश म्हस्केंनी दिला। तसंच
त्यांनी ठाकरे गटावरही तोफ डागली। असे भाड्याने घेतलेले काही स्टँडअप कॉमेडियन काही पैशांसाठी तुमच्यासाठी काम करतायत। आता तुमच्याकडे कार्यकर्ते उरले नाहीत, पण शिवसैनिक कुणाल कामराला योग्य उत्तर देतील असंही मस्केंनी म्हटलं। दरम्यान या सगळ्या राड्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत शिंदेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। कुणाल कामरा एक नावाजलेला लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहे। त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर विडंबनात्मक गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची का लागली। त्यांनी कामराचा स्टुडिओ तोडून टाकला। देवेंद्रजी, तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। तसंच आपण कुणाल कामराच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या सगळ्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस कुणाल कामराचं लोकेशन शोधतायत। कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणार। संविधानानं जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही। तसंच ठाकरे गटानं कायदा सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये असंही योगेश कदम म्हणाले। दरम्यान या सगळ्या राड्यानंतर कुणाल कामरानंही एक फोटो पोस्ट केलाय। संविधानाची प्रत हातात घेऊन त्यानं पोस्ट केलेल्या या फोटोला द ओनली वे फॉरवर्ड असं कॅप्शनही दिलंय। म्हणजेच संविधान हा पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं कुणालला या पोस्टमधून सुचवायचं असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान मुंबई पोलिसांनी कामराविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353(1)(b) अंतर्गत सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधानं आणि 356(2) अंतर्गत बदनामीचा गुन्हा दाखल केलाय। त्याच्यावर खार आणि अंधेरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा फरार झाला असून त्यानं रविवारी रात्रीच मुंबईतून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे। तो सध्या पॉंडेचेरीत पळून गेल्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात येते। तसंच पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत। हॅबिटॅट क्लबची तोडफोड करणाऱ्या 40 जणांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात येते। या सगळ्या राड्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही। कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेनं 2024ला दाखवलंय। राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या वरिष्ठ नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये। तुम्ही व्यंग करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। कामरांनी माफी मागितली पाहिजे। ते जे संविधानाचं पुस्तक दाखवतायत ते जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानानंच सांगितलंय की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। त्यामुळं कुणाल कामरानं केलेलं विधान आणि त्यावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। आता कुणाल कामराला अटक कधी होणार, त्याच्यावर कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।